केलं संघ बाद. राकेश दास, संदीप मराठे जिथे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यावे. राकेश दास, संदीप मराठे, संदीप मराठे, राकेश दास तर आले. संदीप मराठे लवकर या. बोलो 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 ए मराठे ना बोलो. चला संदीप मराठे लवकर या. चला जय हनुमान स्पोर्ट खारघर. 12th मॅन आला नाही तुमचा अजून. 2 रनाची पॅरेंटी मारत होता 12th मॅन. ज्याला नावं माहिती असतील त्यालाच पाचवा. 2 रन गेले हो भाऊ. 2 रनाची पॅरेंटी मारली आहे. 2 रनाची पॅरेंटी. चला सामना लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. पंच चला सलामीची जोडी अजून. चला मैदानात दाखल झालेले आहेत कोपरगिरण्याचे गुरुद्वार रणजित, कवलजीत मॅन फ्रॉम कोपरगिरणे आणि राहुल निकुले. टिकुले गोलंदाजी मार्फत आहे ते टिकुले खारघर या संघाचे. टिकुले जय हनुमान स्पोर्ट. कवलजीत रंधावा, कवलजीत रंधावा मॅन फ्रॉम कोपरगिरणे. कोपरगिरणे इलेव्हन्स संघाचा खेळाडू आहे कवलजीत रंधावा. नवी मुंबई टेक्किस मध्ये गाजलेला खेळाडू. हॅलो ओपनर कोण आहे बघू दे फक्त. दिलाय महाराज कस तर आहे माझ्याकडे नाही आहे. त्यांनी कोणाला दिला महाराजने. भाऊ तुझ्या टीमला सांग 2 रनाची पॅरेंटी मारली. उशीर आले भरपूर उशीर आले. मार कुठं आहे जावलेकर आहे का. हा चालेल लय उशीर आले. हॅलो शाईकला कोण आहे दादा. शाईकला तुला बोलत आहे तिथं महाराज हे चव्हाण बोलत. चला कवलजीत सिंग रंधावा बॉलिंग मार्फत आहेत ते जय हनुमान स्पोर्ट क्लब खारघर यांचे गोलंदाज आहेत ते टिकुले आणि सार्थक इलेव्हन डोंबोली संघाकडनं कवलजीत रंधावा. पहिलाच चेंडू इथे निर्धाव निर्धाव. नॉन स्ट्राईकला ते राहुल. सलामीची जोडी. चला दुसरा चेंडू पहिल्या षटकातला. हो सुंदर असा खेळून काढलेला कवलजीतने आज चेंडू. तर ते लॉंग ऑफला तिथं एकच धाव भेटते. एक धावेने खाते खोलते तो कवलजीत रंधावा. टिकुले गोलंदाजी मार्फत टिकुले. तिसरा चेंडू राहुल यांच्यासाठी. सामना करत राहुल. तिसरा चेंडू राहुल यांनी टोचून दिलेला आहे सीमारेषे पार. 6 धावांसाठी षटका. 6 धाव संख्येत वर होती ती 7. 3 चेंडू 7 धावा. तीन चेंडू 6 धावा 7 धावा. चला चौथा चेंडू पहिल्या षटकातला टिकुले यांचा. सामना करते परत एकदा राहुल. ओ फुलटॉस होता इथं मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू दिसतोय. 1 धाव संख्येवर समाधान मानावं लागते राहुल यांना. 1 धाव संख्येत बरं होती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर धावा लागले तर 8 बिनबाद 8.
ना आपली सरांची दळवी पहिला वाटत तो आत्ताचा ना चला पाचवा चेंडू परत एकदा राहुलने टोलवलेला चेंडू तिथं मात्र क्षेत्ररक्षण आहे कुठलीही चूक न करता सुंदर असा झेल पकडलेला आहे तो फलंदाज बाद राहुल इज विकेट सुंदर गली गेली 2-3 चेंडूवर 7 धावा 1 विकेट टोटल स्कोर बरोबर धावा आहेत त्या 8 त्याच्यामध्ये राहुलच्या आहेत त्या 7 राहुलची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो नेक्स्ट बॅट्समॅन कॅप्टन कुल चंदन शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातला सामना करते ते चंदन शेवटचा चेंडू फुलटोसाचा हाताळलेला चेंडू इथं मात्र क्षेत्ररक्षण थोडी चूक करताना चेंडू जाते लॉंगनला लॉंगन मध्ये एकच धाव मात्र पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय अन्यथा पुढचा बॉल म्हणजे फ्री हिट नो +1 2 धावांनी धावसंख्येत भर होती ती 10 याचा पुढचा चेंडू शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला फ्री हिट बघूया कवलजीत सिंग रनदार स्ट्राईकला फ्री हिटचा फायदा घेतात का फुलटॉस चेंडू टाकलेला आहे देखील इथे मात्र बॉल जातोय सीमारेषेपार 4 खणखणीत असा चौकार तिथे ते प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी कृपया करून पोरगा खेळतोय त्यांनाही आतमध्ये घ्या आणि तुम्ही जरा आतमध्ये सारखा तिथे फुटबॉलवर कोणीही बसू नये तिथे फुटबॉलवर बसलेले खेळाडू रत्नागिरीचे खेळाडू राजापूर थोडस फक्त सहकार्य करा भावांनो पहिल्या षटकीच्या समाप्तीनंतर स्कोर बरोबर धावा लागले तर 14 एक गरीबात 14 आणि स्ट्राईकला आहेत ते चंदन कॅप्टन कोल विवेक संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतात ते विवेक स्ट्राईकला आहेत ते चंदन चौदा स्कोर झालेला आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गरीबात 14 दुसरं षटक मार्गस्थ असताना ओ सुरेश असत पण पंच मात्र हात फेलवताना दिसतात आम्हाला वाईट चेंडू नकारात्मक चेंडू 15 धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते 15 आकड्यावर परत एकदा सुंदर असा चेंडू टाकला इथे मात्र एक दुसरे धाव घेण्याची प्रयत्न मात्र इथे एका धाव समाधान मानायला लागेल ते कॅप्टन कुल चंदन यांना एका धावसंख्येने धावसंख्येत भर धावसंख्या पुढे जाते ती एक धावेने 16 आहे आकड्यावर एकच चेंडू झालाय दुसऱ्या चेंडूतला षटकातला इथं कृष्णा कांबळे विशाल कांबळे मान्यवर आहेत उपस्थित त्यांच्याबरोबर आहेत अक्षय सुरेंद्र चव्हाण ते देखील दापोलीचे आहेत आत्ताच रत्नागिरीची मॅच झाली काय सुंदर अशी फलंदाजी क्षेत्ररक्षण गोलंदाजी केलेली आहे रत्नागिरीच्या बिल्डरने आणि पंचा मात्र इथं आम्हाला नो बॉलचा इशारा कळवत आहेत पंच बरोबर नो पंच चुकीचा निर्णय देणार नाही अतिशय उत्कृष्ट पंच आहेत ते होम ग्राउंड आहे पंचांचा स्थायिक आहेत पंच इथले पंच एक नाही देणार नो +1 या पुढचा बॉल कॅप्टन गोल साठी फ्री हिट फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगला मारलेला चेंडू 1 बाउन्स पडून सीमारेषेपार चौकार धावसंख्येत वर 4 ने 23 आकड्यावर
2च चेंडू झाले आहेत आतापर्यंत या षटकातले. मात्र धावा मात्र परत एकदा चंदन यांनी खेळून काढलेला. एक्स्ट्रा पॉईंटच्या दिशेला खेळ चेंडू देखील 2 धावसंख्येने धावसंख्या भर धावसंख्या पुढे जाते 2 चौके 25. चौका मारलेला त्याच्या अगोदर हे होता ना. डी च्या घरात गेलेला चेंडू 1 धावसंख्येने समाधान म्हणाले चंदनला. 26 धावसंख्या. चंदन होता. परत एकदा राहुल यांनी तोललेला चेंडू जातोय क्षेत्रक्षणात. तिथं क्षेत्रक्षण कुठलीच चूक न करता इथं 2 धावा आता पूर्ण झालेल्या आहेत. आणि इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं तिसरी धाव देखील सक्सेसफुली केलेली आहे. ते पवन चंदनने आणि कवलजीतने 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्या 3 धावसंख्या बरोबर होते ते 29 या आकड्यावर. 3 धावा. तू 29 वर कुठे करतोय रे तू? 3 रन होते आता. 30 धावसंख्या झालेल्या आहेत त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 षटक समाप्तले 30 धावसंख्येवर 1 गडी बाद. पार्ले बॉलर नेम गोलंदाज नेम उमा. जय हनुमान. समा. जय हनुमान स्पोर्ट खारघर यांच्याकडून दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते समा. आणि स्ट्राईकला आहेत ते चंदन. सार्थ केले डोंबोली. इथे मात्र 1 धाव हलकी हाताने खेळून काढलेली. चोरटी धाव म्हणावं लागेल त्याला. चंदन यांनी काढलेली ती 1 धावसंख्येत बरं 31 धावसंख्या. अरे तू ते नको बघत तू त्याला सांगणार पुस्तक कधीपासून सांगतोय. चला स्ट्राईकला आहेत ते कवलजीत आणि बॉलिंग मार्फत आहेत ते समा. कवलजीतांनी खेळून काढलेला चेंडू. इथं मात्र 1 धाव. गचाळ असं क्षेत्ररक्षण टीम खारघर यांच्याकडून जय हनुमान स्पोर्ट. मिडनला मारलेला आहे चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला. परत एकदा समा तयार. चंदन परत एकदा चंदनाने खेळलेला स्लिम मिड विकेटच्या दिशेने चेंडू. मात्र इथं मात्र फक्त 1च धाव मिळावी लागेल. 2 चेंडूवर 2 धावा फक्त. 1-1च सिंगल आलेले आहे दोन्ही चेंडूवर. तिसऱ्या षटकाचा सामना चालू 3 चेंडू झाले. सॉरी माफ करा. 4था चेंडू कवलजी त्यांनी टोलावून दिलेला आहे चेंडू आणि 1 बाउन्स सीमारेषे पार. चौकार 4 धावेसाठी. चला इकडे बॉल गेलेला आहे माग. राकेश दास बॉल बघा कुठं गेलाय तो. इथं पाण्यात गेला खाली. इथं हॉस्पिटल मध्ये न्यू लाईफ हॉस्पिटल. चला 5वा चेंडू. पंच मात्र इथं कुठंतरी जरा
वाईट +1 2 धावसंख्या आणि धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पुसली ती 39 ह्या आकड्यावर 39 डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला वाईट चेंडू. शेवटचे अजून 2 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातले अजून एक षटक बाकी आहे. अजून एक चौथं षटक अनामारीचं शतक. कवलजी त्यांनी टोलून दिलेला समयांचा चेंडू तिथं मात्र क्षेत्ररक्षण आहे. कुठलीही चूक न करता कवलजीत सिंग इज पवेलियन बॅक टू पवेलियन. दुसरा आदरा बसतोय तो सार्थक केलेला डोंबिवली संघाला. कवलजीत रंधावाच्या स्वरूपात स्कोर झाले तुमचा तो 39 39 2 गडी बाद 39. नवीन बॅट्समॅन येतोय तो सार्थक इलेव्हन डोंबिवली संघाचा आशिक. आज फायनल देखील आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड. 2:30 वाजता सामना चालू होणार आहे. आशिक बघूया आता आशिक काय करतोय. आशिक बॉलचा आशिक बनतोय का बॉल त्याचा आशिक बनतोय. बघूया आता आपण काय होतंय. आशिक काय करू शकतो ते आता आपण बघूया. का तो बॉलचा आशिक बनतोय का बॉल त्याचा आशिक बनतोय आता तेच समजेन आपल्याला. सार्थक केलं डोंबिवलीच्या पहिल्याच चेंडूवर असं दाखवून दिलंय की बॉलच बोलतोय मला समज मीच आहे आशिक. तिसरं षटक समोर असताना स्कोर बदलावं लागलं त्या 45. शेवटचं षटक अनामारीचं षटक. शेवटचं षटक स्कोर बोर्ड झाला 45. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड झाला ते 45 2 गाड्याच्या मोबदल्यानंतर. काय षटकार मारला आशिकने. बॉलरने कृष्णा शिंगार बॉलिंग मार्फत संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं शतक. स्ट्राईक लाईक ते कॅप्टन कुल चंदन. पहिलाच चेंडू चंदन यांनी भिरकून दिला. इथं पार्ले आहेत क्षेत्ररक्षण आणि इथं कुठलीही चूक न करता पार्ले यांनी उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे. तो सुंदर असं क्षेत्ररक्षण पार्ल्यांचं. कॅप्टन कुलचा झटका बसतोय तो. तिसरा आदरा बसतोय तो सार्थक केलं डोंबिवली संघाला. 45 धावांवर तिसरा आदरा बसतोय तो. शरद चंदन यांची जागा भरून करण्यासाठी येत आहेत ते शरद. नॉन स्ट्राईकला आहेत ते आशिक. चेंडूच त्यांचा आशिक झालता मगाशी. राहुल जगताप झालं का. लक्ष इकडे बी आहे. चला सामन्याला लवकर सुरुवात करण्यात यावी. नवी बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये शरद. चला सामना चालू करून घ्या. शेवटचं शतक आहे. दुसरा चेंडू परत एकदा फुलटॉस. तसाच फुलटॉस टोलवला चेंडू. इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक झाले प्रेक्षक. चेंडू गेला सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. स्कोर बोर्ड झाले ते 51. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड झाले ते 51. 3 गडी बाद 51. अजूनही 4 चेंडू शिल्लक. तिसरा चेंडू सामना करत परत एकदा शरद यांच्या बॅटरीने टोलेल्या चेंडू मिळाला. इथं मात्र गच्चाळ असं क्षेत्ररक्षण मात्र एकच धाव प्राप्त होते ते सार्थक केलं डोंबिवली संघाला. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 52 धावा. 52 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. याच्या पुढचे अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला त्या आशिक. आता बघूया 3 चेंडू मध्ये चेंडू होते आशिक की बॅट्समॅन होते आशिक.
चेंडूचा. परत एकदा मगाशी तसा मारलेला त्याच दिशेने परत एकदा टोलून दिलेला सीमारेषा पार लांबलचक षटकार. चला परत एकदा दोन्ही चेंडूवर दोन सिक्स मारलेले आहेत आशिक यांनी. 58 धावा झालेल्या आहेत त्या. शेवटचे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. बॉलच त्याचा आशिक होतोय. तोच बोलतोय आ मेरी बॅट पे और जा बार. काय सुंदर अशी फलंदाजी करतात आशिक. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक या सामन्यातले. हो इथं मात्र कुठेतरी जरा फंबल करताना दिसले. बॅकफुटला गेली थोडी. आशिक शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू ठरवेल टार्गेट किती असेल नेक्स्ट इनिंग मध्ये. फर्स्ट इनिंग चालू आहे. सेकंड इनिंग मध्ये टार्गेट रचण्यासाठी शेवटचा चेंडू आशिक यांच्यासाठी. योबी चेंडू निर्धाव काय गोलंदाजी टाकली पण मात्र डीच्या स्वरूपात एकदम वाईट चेंडू. पंचांनी आम्हाला वाईट केलाय. वाईट +1 आणि 1 विकेट. 1+1 2 धावा आताच्या. 3 का 2 धावा. वाईट +1 आणि रनआउट. तुम्ही बघितलं नाही इथंच होतं. माझ्या मामाचा मुलगा बॉलर आहे. मग इथं कॅप्टन जय हनुमान स्पोर्ट खारघर संघाचे आमचे विशाल कांबळ्याचे परम मित्र आहेत. पार्ले कॅप्टन आहेत ते. जय हनुमान स्पोर्ट खारघरचे आमचे विशाल कांबळे यांचे परम मित्र आहेत ते. मामा आहेत. सॉरी परम मित्र नाही सॉरी मामाचा मुलगा आहेत ते. नाव काय सांगितलं ते रनआउटच्या जागी दुसरा आला ना प्लेयर. कुठे गेला तो बोल. आवड कोण झाला आशिक का शरद. नाही शरद झाला. पंच निर्णय. वाईट +1 आहे आणि रनआउटचा विकेट आहे. पंच निर्णय आउट आहे. वाईट +2 या वाईट +1 ना मग 2 धावा टोटल. 60 शेवटचा चेंडू. हो षटकार. 66 24 चेंडू आणि 67 टू विन. 67 67 24 चेंडूत 67 धावाची गरज. जय हनुमान स्पोर्ट खारघर. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सार्थक इलेव्हन डोंबिवली लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जय हनुमान खारघर तुमचे बॅट्समन लवकर लवकर पाठवा व 12 प्लेयर पाठवा दोन्ही टीमचे. कृपया स्पीचवर प्रॅक्टिस करू नये व बॉल कमेटी करे जमा करा.
तर 2 रनांचे बँड पंच बॉल घ्या बॉल त्यांच्याकडनं जुना बॉल. ट्वेल्थ मॅन लवकर लवकर पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बॅट्समन टीमचा 12वा प्लेयर लवकर लवकर बोलवा. बॅट्समन टीम लवकरात लवकर 12वा प्लेयर पाठवा, अन्यथा 2 रनाचा पेनल्टी लावण्यात येईल. मॅचचा पहिला बॉल पडला तर पेनल्टी करण्यात येईल. 12वा प्लेयर लवकर लवकर पाठवावा. सामना चालू करून घ्यायचा आहे. पहिला चेंडू हा निर्धाव जात आहे. पहिला चेंडू वाईट चेंडू. पंचाने इशारा करतात आहे वाईटचा. वाईट चेंडू. पहिलाच चेंडू वाईट टाकलेला आहे तो. सार्थक 11 डोंबोली. अलंकार बॉलिंग मार्फत परत एकदा वाईट. एक चेंडू झालेला आहे ना. एक बी चेंडू नाही, दोन्ही वाईट टाकलेले आहेत. एक चेंडू 3 धावा. विवेक स्ट्राईकला आहेत ते विनोद, नॉन स्ट्राईकला आहेत ते विवेक. विवेक यांनी खातं खोललेलं आहे आपलं. बॉलिंग मार्फत आहेत ते अलंकार. अलकित अलंकार. पहिलं षटक टाकण्यासाठी सार्थक 11 डोंबोलीकडनं हार्दक. इथं स्क्वेअर लेगला टोलवलेला चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षण. इथे एक धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र इथे एकाच धावाचं समाधान मानावं लागेल ते विनोद यांना. 1 धाव संख्येने स्कोरबोर्ड पुढे सरकते. स्कोरबोर्ड धावा झाल्या त्या 4. 2 चेंडू 4 धावा. पहिलं शतक मार्गात असताना अलंकार सार्थक 11 डोंबोली संघाकडून गोलंदाजी करताना जय हनुमान स्पोर्ट खारघर या संघाकडून फलंदाजाची जोडी, सलामीलांची जोडी विनोद आणि विवेक. स्ट्राईकला आहेत ते विवेक. विवेकांच्या बॅटून आलेला आहे चेंडू टोलला. मात्र इथं मात्र झेल बाद झालेले आहे ते. सुंदर असं झेल पकडलेला आहे तो विवेकांचा. विवेक मात्र बाद झालेले आहेत ते. 3 चेंडू 4 धावा 1 गडी बाद. विवेकची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते आकाश आहिरे. विवेकची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते जय हनुमान स्पोर्ट
खारघर या संघाकडून. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्येत भर झालेले 4. तिसरा चौथा चेंडू मारलेला आहे तो टोलावून. इथं क्षेत्ररक्षक बनते का प्रेक्षक, पण काय सुंदर असं त्यांनी प्रयत्न केला, पण इथं मात्र चेंडू गेलेला सीमारेषेपास 6 धावासाठी. षटकार 6 धावांनी धावसंख्येची भर 10. डगआउट मधनं सेट आऊन आलेला दिसतोय आकाश आहेरे. काय फटका मारलाय त्याने आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील केलं फिल्डरनी. परत एकदा, पण इथं मात्र कुठंतरी असफल झालेला दिसतोय आकाश. अलंकारने मात्र चला पुढचा बॉल जात आहे. पंच इशारा करते ना आम्हाला डीच्या स्वरूपात. एक धाव 11. स्कोर वर 1 धाव 11. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड झालं ते 11. एक गडी बाद 11. चला सार्थ केलं डोंबिवलीकडनं दुसरं शतक मार्गवत घेऊन येत ते गोलंदाज ने विशाल विशाल गोलंदाजी मार्फत येत आहेत ते विशाल. सार्थ केलं डोंबिवली संघामार्फत. स्ट्राईकला आहेत ते आकाश आहेरे. जय हनुमान फोर्ट खारघर संघ आपला आहे खारघर. जय हनुमान स्फोर्ट. हो आकाश आयरेने टोललेला चेंडू, पण चेंडू मात्र फसला आहे. त्याच्या खाली क्षेत्ररक्षण धावत येतात आहे आणि सुंदर असा रोलक्याने झेल घेतलेला आहे. फलंदाज बाद आकाश आयरे. फलंदाज बाद आकाश आयरे. फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समॅन हे तो कुठे गेला. पहिल्याच चेंडूवर विशाल यांनी सफल घेतलेले आहे ते विकेट. मृणाल यांनी सुंदर असा झेल पकडलेला आहे. चुनापट्टीचा खेळाडू आहे. सुंदर असं झेल. स्वप्नील स्ट्राईक लाईक तर स्वप्नील. डावकुरा फलंदाज आहे. जरा पंच थोडे. स्वप्नील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतलाय. उगे दुसऱ्या चेंडूवर काय करतात. ओ काय कट लागलेला. राकेश ट्रॉफी कोणाची आहे. आताची 1 रन पंच या 1 रन. धावसंख्येत झाली ती 12. 1 गडी बाद 2 गडी बाद 12. हो सुंदर असा चेंडू. विनोदांना चेंडू किती बॉल झाले 3 अजून किती पाहिजे 15 ना 15 चेंडू ना अजून सेकंड इनिंग चालू आहे. 15 चेंडू मध्ये जय हनुमान जितलेल्यांची मॅच आहे. याच्यानंतर डी च्या स्वरूपात 1 धावने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 आकडे. 13 संघ 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावसंख्येची आवश्यकता जय हनुमान स्फोट खारघर संघासाठी. 14 चेंडू 54 धावा. येणारे 14 चेंडू आणि बनवायच्या 54 धावा. 54 धावा 14 चेंडू. चला या षटकाला 5वा चेंडू टाकण्यासाठी विशाल सज्ज. विनोद खेळाला नित्य मात्र कुठंतरी पंचांनी हात खोलले. वाईट चेंडू नकारात्मक धाव. 1 धावाने धावसंख्येत भर 14 धावसंख्या. 14 चेंडू 53 धावा. या पुढचा सामना असेल तो
बेटर 11 राजापूर मॅन फ्रॉम रत्नागिरी वर्सेस या सामन्यातला जो सामना विजय असेल त्या सामन्याबरोबर सामना खेळवला जाईल याची लक्षात घ्यावी. बेटर 11 यानंतरचा सामना तुमचा असेल. या दोन्ही सामन्यामधून जो सामना विजेता संघ सरेल त्यांच्यासोबत. पंच डॉट निर्धाव चेंडू. पंच डॉट चेंडू डॉट डॉट. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातला. तुम्ही नकारात्मक चेंडू. वाईट +1 2 एल वाईट +1 दोन संख्येने धावसंख्या तरी 16 आहे आकड्यावर. तरी शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजून. चला मिड ऑनला ठेवलेले आहेत ते क्षेत्ररक्षण. एक धावसंख्येत धावसंख्या पद्धती 17. 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पुढे सरकते 17. 2 गडी बाद 17. 12 चेंडू येणारे आणि जिंकण्याची गरज असेल जे हनुमान स्पोर्ट खारघर संघासाठी लक्ष अजून ते फक्त बनवायचे त्यांना 50 धावा. 12 चेंडू आणि 50 धावा. बघूया काय. प्रत्येक ओव्हरी 4 तरी मोठे षटकार मारावे लागतील. 2 ओव्हरीमध्ये 8 6 मारायचे आहेत. 9 षटकार. 12 चेंडू 9 षटकार. कुठला फलंदाज ठरेल. बॉलर नेम चंदन. कॅप्टन कोल आणि कॅप्टन कोलने पहिल्याच चेंडूवर स्वप्नीलच्या त्रिपळ्या उडवलेल्या आहेत. स्वप्नील मात्र बाद झालेला आहे. स्वप्नीलची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो नेक्स्ट बॅट्समन कृष्णा शिंगारे. कृष्णा ना कृष्णा शिंगारे. हा दुसरा बॉल आहे कृष्णा. पंचांनी हात खोलले. वाईट चेंडू नकारात्मक धाव. 1 धावसंख्येने धावसंख्या पुढे जाते ती 18. 11 चेंडू 49 धावायची गरज. ओ ते मात्र कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतोय. जय हनुमान स्पोर्ट खारघर संघ डिक्लेअर झोन मध्ये जाताना दिसतोय. चेंडू 1 धावसंख्येवर धावसंख्या पोचते ती 19 याकडेवर. इथं मात्र पूर्ण चेंडू फलंदाज बाद. विनोद आउट. बॅक टू पवेलियन. चौथा आदरा बसते विनोदच्या सर्वात. नेक्स्ट बॅट्समॅन लक्ष्मण टिकुले. नेक्स्ट बॅट्समॅन इथं चेंडू मात्र मुलरॅकनी अडवलेला आहे. एका धावावर समाधान घ्यायला लागेल ते. धावसंख्येत 1 वर धावसंख्या जाऊन पोचते ती 20 आकड्यावर. फुलटॉस चेंडू आणि तसाच फुलटॉस पाठवलाय सीमारेषे पार. षटकार कृष्णा याने. साधारण संख्येवर धावसंख्या जाऊन पोचते ती 26 आकड्यावर. शेवट षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
पंच मात्र इथं हात फिरताना दिसतील जरा. वाईट बॉल, वाईट चेंडू. वाईट आहे आता धावसंख्येत धावसंख्येचा उपस्थिती 27 आकड्यावर. हो, सुंदर असा चेंडू टाकलेला, हलक्यात नाही खेळून झालेला आहे. आणि इथं एक धाव पूर्ण. धावसंख्येत धावसंख्येचा उपस्थिती 28. शेवटचं शतक. वाईट नाही टाकला, सेकंड लास्ट वाईट जाईल आणि बोला लक्ष ठेव रे बॉलरने. मृणाल शेवटचं शतक, संघाचं शेवटचं शतक, वैयक्तिक पहिलं मृणाल चुनापट्टीचा खेळाडू आहे तो देखील. 6 चेंडू 39 धावा. स्ट्राईकला कृष्णा, नॉन स्ट्राईकला ते लक्ष्मण. 5 चेंडू 39 धावा. म्हणजे 5च्या 5 बॉल जरी 6 मारले तरी हा सामना तुम्ही हारता. ज्या अनुमान अमोल आगाव जिथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यावे. अमोल आगाव 4 चेंडू 38 धावाची गरज. 38 धावा 4 चेंडू. चार चेंडू 38 धावा. चला नेक्स्ट मॅच. बेटर 11. चला संगनायक कर्णधार टॉस का बॉक्स जवळ उपस्थित राहा. चला 2 चेंडू 38 धावाची गरज. 2 चेंडू डॉट. 1 चेंडू 38 धावा. काय सामना. 29 स्कोर झालेला आहे. 23 चेंडू फक्त 29 धावा केले त्या. जे हनुमान स्फोट खारकर. ओ चला हा सामना. कॉंग्रॅच्युलेशन सार्थक 11 डोंबिवली. हार्ड लक टीम. जय हनुमान स्फोट खारघर. चला दोन्ही संघाचे संघनायक कर्णधार टॉस का बॉक्स जवळ यावे.